महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत जे काही कामगार असतात तर त्या कामगारांना अनेक प्रकारच्या या योजना देण्यात येत असतात। अनेक ज्या काही कल्याणकारी योजना आहेत तर त्या कल्याणकारी योजनांची जो लाभ आहे तो कामगारांना देण्यात येत असतो। परंतु बरेच आपले असे काही कामगार बंधू आहेत की त्यांना त्या योजनांची माहितीच मिळत नाही। त्याच पद्धतीने त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नेमका आपल्याला बेसिक आपला कोणता क्रायटेरिया आपण त्या क्रायटेरियामध्ये बसायला पाहिजे याची देखील बऱ्याच कामगारांना माहिती नसते। आता जर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, जसं की सर्वसाधारण स्कॉलरशिप, त्याच पद्धतीने गंभीर आजार सहायता योजना यासारख्या अनेक योजना आहेत की या योजनांचा जर समजा तुम्हाला कामगार म्हणून लाभ घ्यायचा असेल तर तो कशा पद्धतीने घ्यायचा याची तुम्हाला जर माहिती नसेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक बघा। नमस्कार मित्रांनो, मी अमोल भांबरे आणि आपण बघत आहात ASP मराठी कॉर्नर। मित्रांनो, आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ म्हणजे नेमकं काय आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा सभासद होण्यासाठी आपल्याजवळ कोणकोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता असायला पाहिजे, त्याच पद्धतीने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत तुम्हाला कोणकोणत्या प्रकारच्या सेवा आणि कल्याणकारी योजना या देण्यात येत असतात याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा। तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या ASP मराठी कॉर्नरला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका, जेणेकरून याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला भेटू शकतात। चला मग आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओला। मित्रांनो, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ या मंडळाचं जर समजा तुम्हाला सभासद व्हायचं असेल, सर्वात आधी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचं सभासद कोण होऊ शकतं याची तुम्हाला जर माहिती नसेल तर ती एक थोडक्यात तुम्हाला माहिती देतो। महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचं सभासद होण्यासाठी तुमचा जून किंवा डिसेंबर महिन्याच्या पगारामधून एक लेबर वेलफेअर फंड म्हणून तुम्हाला 25 रुपये तुमच्या पेमेंटमधून कट व्हायला पाहिजे। ज्या कामगारांचे जून आणि डिसेंबर महिन्याच्या पगारातून 25 रुपये LWF कट होत असेल तर ते कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरू शकतात। याच्यामध्ये जर बघितलं आपण कोणत्या कामगारांचा समावेश होतो तर जे काही बँकिंग क्षेत्राशी निगडीत कामगार आहेत, त्याच पद्धतीने साखर कारखाने, वीज महामंडळ, तसेच ST महामंडळ, त्याच पद्धतीने हॉस्पिटल्स, असे अनेक क्षेत्र आहेत ते ज्या क्षेत्रामध्ये 5 किंवा 5पेक्षा जास्त कामगार काम करत असतील। त्याच्यामध्ये एखादा हॉटेल मालक जरी असेल आणि त्या हॉटेल मालकाने जर समजा त्यांच्याकडे जे कामगार काम करत असतात त्यांचा जर ते LWF कट करत असतील तर ते कामगार देखील या ठिकाणी या योजनांचा लाभ घेऊ शकतात। मित्रांनो, जर समजा तुम्हाला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी सभासद नोंदणी तुम्हाला आधी करावी लागेल आणि सभासद नोंदणी करण्यासाठी तुमच्याजवळ एक लीन नंबर आवश्यक असतो, ज्यालाच आपण लेबर आयडेंटिफिकेशन नंबर म्हणतो। जसा आपला एक पॅन कार्ड नंबर असतो तसाच हा लीन नंबर असतो। या लीन नंबरच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या स्वतःचा आणि तुमच्या परिवाराचा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सभासदांमध्ये समावेश करू शकतात आणि स्वतःला व आपल्या कुटुंबियातील सदस्यांना या योजनांचा लाभ देऊ शकतात। आता महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा सभासद होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं तर तुमच्याजवळ लीन नंबर असणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीने तुमचा जून किंवा डिसेंबर महिन्याची पगार स्लिप आवश्यक आहे आणि त्या पगार स्लिपमध्ये तुमचे 25 रुपये LWF हा कट होणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर तुमचं आणि तुमच्या परिवारातील संपूर्ण व्यक्तींचे आधार कार्ड या ठिकाणी आवश्यक असतात। तसेच रेशन कार्डमध्ये जर तुमच्या परिवारातील व्यक्तींचे नावं असतील तर तुम्ही रेशन कार्ड अपलोड करू शकतात, किंवा जर रेशन कार्डमध्ये तुमच्या परिवारातील सदस्यांची नावं ॲड नसतील तर त्या ठिकाणी तुम्ही कामगार म्हणून तुमचं कामगाराचं आधार कार्ड देखील त्या ठिकाणी अपलोड करू शकतात। त्याच पद्धतीने संपूर्ण परिवाराचे व कामगाराचे पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी आवश्यक असतील। हे झाले कामगार आणि कामगार कुटुंबियांचे सभासद नोंदणीसाठी लागणारे आवश्यक कागद। प्रक्रिया तुम्ही ऑनलाईन करू शकतात। MLWFचा जे काही पब्लिक पोर्टल आहे तर त्या पब्लिक पोर्टलवरती जाऊन तुम्ही तुमची नोंदणी या ठिकाणी करू शकतात। आता तुम्ही कामगार आणि कामगार कुटुंबीय यांची जी सभासद नोंदणी आहे कामगार कल्याण मंडळाकडे ही कशा पद्धतीने करू शकतात तर याच्याविषयी देखील आपल्या YouTube चॅनलवरती एक व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे। तो व्हिडिओ एकदा तुम्ही बघा। व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही आरामात घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने सभासद नोंदणी या ठिकाणी करू शकतात। आता महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे जर समजा तुम्ही सभासद झालात तर सभासद झाल्यानंतर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना कोणकोणते लाभ मिळतात याची देखील माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही कामगार असतील आणि कामगार कुटुंबीय असतील त्याच्यामध्ये मुलं, त्यानंतर कामगाराची पत्नी किंवा पती, तर यांना स्कॉलरशिप, सर्वसाधारण स्कॉलरशिपचा लाभ मिळत असतो। ज्या कामगारांचे मुलं हे 9वी पास होऊन 10वीच्या पुढे शिक्षण घेत असतील
एक गोष्ट लक्षात ठेवायची की शिक्षण चालू असायला हवं. तर ज्या कामगारांची मुलं हे 9वी पासून 10वी चे पुढचं शिक्षण घेत असतील तर त्या कामगारांच्या मुलांना या ठिकाणी सर्वसाधारण स्कॉलरशिप मिळत असते. त्या सर्वसाधारण स्कॉलरशिपनंतर जर समजा तुमचे मुलं 10वी पासून 11वीच्या पुढे शिक्षण घेत असतील तर त्या मुलांना पाठ्यपुस्तक सहाय्यता योजनेचा लाभ मिळू शकतो. याच्यामध्ये तुम्ही जे काही पुस्तकं क्रमिक पुस्तकं खरेदी करतील तुमचे मुलं तर त्या ठिकाणी त्या पुस्तकांचे अर्धे निम्मे पैसे या ठिकाणी तुम्हाला परताव्याच्या स्वरूपात मिळत असतात. त्यानंतर जर समजा कामगार स्वतः किंवा कामगार कुटुंबीय यापैकी कोणीही MSc-ITचा कोर्स केलेला असेल. आता MSc-IT जनरली आपण 10वी नंतर मुलं प्रत्येक सुट्टीच्या कालावधीमध्ये करत असतात. तर त्यावेळेस जर समजा त्यांनी MSc-ITचा पूर्ण केला असेल आणि 60% वरती त्या कामगाराला किंवा कामगार कुटुंबियातील सदस्याला जर मार्क्स असतील MSc-ITला तर त्या ठिकाणी त्यांना MSc-ITचे जे काही 4700 रुपयाची फीज असते तर त्याचे निम्मे पैसे या ठिकाणी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून देण्यात येत असतात. त्याच्यानंतर सर्वसाधारण स्कॉलरशिपचा जर समजा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 60% मार्क्सची या ठिकाणी मर्यादा घालण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये जर समजा दिव्यांग व्यक्ती असेल तर दिव्यांग व्यक्तींसाठी या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाची टक्केवारीची अट मात्र या ठिकाणी ठेवण्यात आलेली नाही. हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्हाला सर्वसाधारण स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे जे काही डॉक्युमेंट लागतील तर त्याच्यामध्ये जर समजा तुमचा मुलगा हा 10वीला असेल तर त्या मुलाचं 10वीचं बोनाफाईड आवश्यक असेल. त्याच्यानंतर 9वीचं मार्कशीट लागेल. त्याच्यानंतर तुमचा चालू वर्षाचा 16 नंबर. आता बरेचसे जे काही कामगार आहेत तर त्यांना 16 नंबर देण्यात येत नसतो. तर त्या ठिकाणी तुमचे जे काही आस्थापना असेल तुमची जी काही कंपनी असेल तर त्या कंपनीमार्फत एक उत्पन्नाचा दाखला देण्यात येत असतो. तर तो उत्पन्नाचा दाखला देखील या ठिकाणी चालत असतो. या ठिकाणी तुम्हाला तहसीलच्या उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नसणार आहे मित्रांनो. तर एक लक्षात ठेवा त्या ज्या मुलाला म्हणजे तुमच्या मुलाला जर समजा स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा असेल सर्वसाधारण स्कॉलरशिपचा तर त्याच्यासाठी मुलाचं बोनाफाईड महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मुलाचं मागील वर्षाचं मार्कशीट, त्याचं बँक पासबुक, त्याच्यानंतर त्यांचं रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड, तसेच 16 नंबर फॉर्म जर तुमच्याजवळ असेल चालू वर्षात तर 16 नंबर फॉर्म तुम्ही अपलोड करू शकतात. किंवा जर समजा 16 नंबर फॉर्म तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही आस्थापनेचा एक उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी घेऊ शकतात. त्याच्यानंतर MSc-ITसाठी जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर MSc-ITसाठी तुम्हाला 60%च्या वरती म्हणजे 60, 62 असे जे काही मार्क्स असतील तर ते मार्कशीट तुम्हाला ओरिजिनल लागेल. त्याच्यानंतर जे काही तुम्ही फीस पेड केली असेल तर त्या फीस पेड केल्याच्या पावत्या तुम्हाला या ठिकाणी अपलोड कराव्या लागतील. त्याच्यानंतर ज्या सदस्यासाठी तुम्ही MSc-ITचा लाभ घेत असणार तर त्या सदस्याच्या नावाने जे काही रिसीट जनरेट करण्यात येते फीस पेड केल्याच्या तर त्या रिसीट तुम्हाला या ठिकाणी अपलोड कराव्या लागतील. हे झालं MSc-IT आणि सर्वसाधारण स्कॉलरशिप. त्याच्यानंतर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत तुम्हाला सर्वात महत्त्वाची जी योजना आहे तर ती आहे गंभीर आजार सहायता योजना. तर गंभीर आजार सहायता योजनेमध्ये देखील तुम्हाला 25,000 रुपयापर्यंतची या ठिकाणी रक्कम मिळत असते मित्रांनो. तर 25,000 रुपयापर्यंतची जी रक्कम मिळत असते तर त्याच्यासाठी तुम्हाला एक ऑनलाईन फॉर्म सबमिट करावा लागतो. ऑनलाईन फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला जे काही हार्ड कॉपी आहे तर ते हार्ड कॉपी जवळच्या कामगार कल्याण केंद्रामध्ये सबमिट करावी लागते. तर ही देखील महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सभासद नोंदणी करणं आवश्यक असेल. त्याच्यानंतर या योजनांमध्ये जर आपण बघितलं तर फॉरेन स्कॉलरशिप नावाची एक योजना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत राबवण्यात येत असते. तर या योजनेमध्ये तुम्हाला जर समजा तुम्ही स्वतः किंवा तुमचा पाल्य जर परदेशात शिक्षणासाठी गेलेले असेल उच्च शिक्षणासाठी तर त्या केसमध्ये तुमच्या पाल्याला 50,000 रुपयापर्यंतची जी काही स्कॉलरशिप आहे तर ती महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून देण्यात येत असते. आता या स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी देखील कशा पद्धतीने अर्ज करायचा याची देखील माहिती आपल्या ASP मराठी कॉर्नरवरती तुम्हाला बघायला मिळू शकते. मित्रांनो, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि ज्या काही योजना आहेत तर त्या योजनांचा या ठिकाणी लाभ घेऊ शकतात. आता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सेंटर्स आहेत, परंतु नाशिक जिल्ह्यामध्ये जर बघितलं आपण तर नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगावचं जे सेंटर आहे तर मालेगाव या ठिकाणाचं जे सेंटर आहे तर मालेगाव सेंटरमधील जे काही केंद्र संचालक आहेत माननीय मिलिंद पाटील सर आणि त्यांचे सहयोगी श्री राजेंद्र शेवाळे सर, तर यांच्यामार्फत पावलोपावली कामगारांसाठी मार्गदर्शन करण्यात येत असतं.
त्याच पद्धतीने कामगारांनी कशा पद्धतीने फॉर्म भरायचं याविषयी ते वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम अटेंड करत असतात. कामगारांचा समावेश त्या कार्यक्रमांमध्ये करून घेत असतात. तर तुम्हाला जर समजा फॉर्म भरायचा असेल, तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असो, तुम्हाला जर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा फॉर्म भरून घ्यायचा असेल तर तुम्ही MLWच्या पब्लिक पोर्टलवरती जाऊन तुम्ही फॉर्म हा ऑनलाईन भरू शकतात. त्या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचं मालेगाव सेंटर निवडू शकतात, जेणेकरून तुम्हाला जी काही सुविधा आहे तर ती व्यवस्थितरित्या या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात येत असते आणि या योजनांचा तुम्ही चांगल्या पद्धतीने लाभ घेऊ शकतात. मित्रांनो, जर समजा तुम्हाला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचं सभासद कशा पद्धतीने करायचं याची माहिती हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या सभासद नोंदणीचा एक व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही आरामात घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने सभासद नोंदणी करू शकतात. त्याच पद्धतीने तुम्हाला जर समजा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचं सभासद नोंदणी करत असताना कुठल्याही स्वरूपाची अडचण येत असेल तर तुम्ही डायरेक्टली आमच्याशी संपर्क साधू शकतात किंवा आम्हाला डॉक्युमेंट व्हॉट्सअपने पाठवू शकतात. त्या ठिकाणी आपण तुमची सभासद नोंदणी ही करून देऊ शकतो. मित्रांनो, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त कामगार मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून एखाद्या गरजवंताला याची निश्चित मदत मिळू शकते. मित्रांनो, चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद मित्रांनो.